बसून घ्यायचंय. लगेच आपण प्राइस डिस्ट्रीब्युशनला सुरुवात करणार आहोत. चला, वेळेची दिरंगाई न करताना आतापर्यंत पाहुण्यांनी आपल्यासाठी टाळ्या वाजवलेल्या आहेत. चला, या समोर या सगळ्यांनी बसून घ्यायचंय प्लीज, आणि थोडंसं गोंधळ कमी करा. आपण या पण बसून घ्यायचंय प्लीज. जे उजव्या साईडला आहेत जे खेळाडू त्यांना विनंती करीन आपण आसनास्थान व्हायचंय. यस, मृणांग याला देवेंद्र विंदे यांच्याकडून 500 रुपये आहेत कॅश प्राइज. मृणांग यायचे आहे कॅश प्राइजला. यस मृणांग ये लवकर, थोडंसं आपल्याला सुरुवात करूया म्हणजे जेणेकरून फास्टिंग होईल. चला लवकर या मृणांग. मृणांग ये. यस, देवेंद्र विंदे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. तिकडे जा, मुख्य तिकडनं नाही इकडनं जा. आहे का तिकडनं रस्ता? तसेच मोतीलाल यांच्याकडून एक चांगला कॅश साठी देखील एफर्ट्स लावले होते षटकाराला, तर 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. तर मोतीलाल शाह यांना देखील मी विनंती करेन की त्याने देखील आपल्या शुभ हस्ते मृणांगला 200 रुपयाचा कॅश प्राइज द्यायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद. आणि आता मुख्य सूत्र आपण पुन्हा एकदा मी प्रमोद शेडके सरांकडे देतो आहे. आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत उपस्थित झालेले आदरणीय सन्माननीय एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं, भरतजी राजपूत साहेब. त्यांना मी विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनोगत व्यक्त करावं या स्पर्धेविषयी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या भरतजी राजपूत साहेबांसाठी. आपलं एकता चषक केतन पांचाल आपले BJPचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी आणि माजी उपसरपंच त्यांनी आयोजित केलं आहे. आणि खूप सुंदर, आम्ही उशीर झालो थोडं, पण खरोखर थोडं मॅच अजून मागे झालं असतं, 6:30 वाजता पण फायनल झाली असती तर अजून 6 ओव्हरची मजा आली असती बघायला. केतन मंचावर उपस्थित आमचे डहाणूचे उपनगराध्यक्ष जगदीशजी राजपूत, संजय यादवजी, त्याच्यानंतर इथे उपस्थित सर्व मान्यवर. आणि खरोखर ही फायनल लास्ट ओव्हर बघायला एवढी मजा आली की अगोदर 2 ओव्हरमध्येच वाटलं का मॅच संपणार आहे, पण लास्ट ओव्हर पण जी मॅच झाली, खरोखर वरोला शुभेच्छा देतो. असंच चांगलं परफॉर्मन्स करत राहा. आणि आपलं किनारपट्टीला तुम्ही बघितलं असेल जास्तीत जास्त 3 खेळाडू IPLला गेलेले आहेत. तर तुम्हाला भविष्यामध्ये कुठे माझी मदत लागली तर 100% मला आठवण करा, मी तुमच्या मागे राहणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद भरतजी राजपूत साहेब. आपला नेहमीच पाठिंबा असतो आणि पाठिंबा राहील हीच अपेक्षा असेल. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. यस मुनीत, मनीष निजाई. कुठे गेले बाकीचे? झालं का? बक्षीस वगैरे दिलं? झालं ते सगळं. तिकडे आण बसून सांगतो ते. पहिले फलंदाज समोर फलंदाज. चला, उत्कृष्ट फलंदाज प्रमोद दुधकडे यांच्या हस्ते. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये जबरदस्त ज्यांनी कामगिरी केली. जास्त वेळ न घेताना आपण वेळ घेणार नाहीयेत. उत्कृष्ट फलंदाज देण्यासाठी मी प्रमोदजी बुतकडे साहेब यांना विनंती करेन की प्लीज आपण समोर या.
प्रमोदजी बुतकडे साहेब यांना मी विनंती करेन की आपण समोर यायचं आहे. आणि उत्कृष्ट फलंदाज आहे 95 रन्स करणारा या स्पर्धेतला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट एकता ट्रॉफी 2026 मिस्टर मयूर तामोरे. जोरदार टाळ्या होऊ द्या. मयूर तामोरेने खूप चांगले एफर्ट घेतले बॅटिंग मध्ये डिजिटलच्या माध्यमातून आले आणि उत्कृष्ट फलंदाज यावेळेला आपण पाहतायत प्रमोदजी बुतकडे साहेब यांच्या शुभ हस्ते 95 रन्स. एकदा जोरदार टाळ्या आणि त्याचं करूया अभिनंदन. मयूर तामोरे अगदी 1 ते 2 वर्षामध्ये 40+ क्रिकेट सुद्धा तो खेळेल, परंतु असं वाटत नाही या वर्षातच. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या मयूर तामोरे. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन मयूर. फील्ड प्लेट. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज मोठे टाणून जायचं. मयूर तामोरेला आपण पाहिलं अपोलो चिंचणी आणि त्यानंतर आपण पाहतोय उत्कृष्ट गोलंदाज मी प्रणयजी अंबेरे यांना विनंती करेन की प्लीज आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊन सन्मानित करणार आहोत. आणि उत्कृष्ट गोलंदाज ज्यांनी या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केली त्यांचा संघ मात्र टॉप 4 मध्ये पोहोचला. असा संघ आपण पाहतायत MS11 महालक्ष्मी मोठी डहाणू टीमचा गोलंदाज ज्याने 11 विकेट घेतल्या आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट एकता ट्रॉफी 2026 गोज टू नितीन ठरतायत 11 विकेट सहित या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज. मी संघमालक या ठिकाणी MS मोतीलाल शाह साहेब यांना विनंती करेन की आपण ती ट्रॉफी त्याच्यापर्यंत पोहोचवायची आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया त्यांचं अभिनंदन. नितीन मात्र नाहीये परंतु त्याच्यापर्यंत ही ट्रॉफी पोहोचली जाईल. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अतिशय चांगली कामगिरी केली आणि मी विनंती करीन प्रणिलजी पागदरे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी या ठिकाणी देणार आहोत. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर गोज टू अवॉर्ड अपोलो चिंचणी टीमचा मिस्टर अंकुश वजे. जोरदार टाळ्या होत्या. जबरदस्त जेल टिपला होता. काय अप्रतिम खेळ. बिल्डिंगला मागे राहतात पण फिल्डिंग लॉंग स्टॉप रिझनला राहतात परंतु काय भरपूर वर्षानंतर मात्र बेस्ट फिल्डरचा किताब मिळाला. एकदा जोरदार टाळ्या. मी प्रणिलजी पागदरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते. दिनेश यांच्याकडे ट्रेनिंग घेते. क्या बात आहे. अबो 40 अंकुश वजे. परंतु आपल्या टीमला विसरू नका. एक फॉर्मॅट सुरूच ठेवा. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच जी फायनल मॅचची आपण पाहतायत आदरणीय सन्माननीय श्री जगदीशजी राजपूत साहेबांना मी विनंती करेन समोर या आपण सर. आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मृणांक पाटील ज्याने 12 बॉलमध्ये 36 रन आणि 2 विकेट सहित 1 विकेट सहित मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नव्या दीपेश धर्ममेहर यांच्याकडून तब्बल 1500 रुपये आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या. जीपे लगेच मात्र या ठिकाणी करतील कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे त्यामुळे अन्यथा मात्र जरूर मनोगत व्यक्त केलं असतं. तरी सुद्धा मृणांकला विनंती करेन की फक्त थोडक्यात 2 शब्द आपण या स्पर्धेविषयी व्यक्त करावं. मृणांक बोलत नाहीत परंतु एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. थँक्यू व्हेरी मच. कॉंग्रॅच्युलेशन मॅन ऑफ द मॅच. आणि त्यानंतर आपण वळणार आहोत लगेच आपण मॅन ऑफ द सिरीज सुद्धा देऊन टाकूया कारण 4th क्रमांकाचं पारितोषिक मिळाल्यानंतर काही प्रेक्षक वर्ग लगेच घराकडे निघतील. त्यासाठी मी मॅन ऑफ द सिरीज सगळ्यांच्या साक्षीने यावेळेला मी विनंती करेन भरतजी राजपूत साहेब आपणास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी या ठिकाणी आपण सन्मानित करावी. मॅन ऑफ द सिरीज एकता ट्रॉफी 2026चा सर्वोत्तम गुणवंत खेळाडू म्हणून ज्याने जबरदस्त कामगिरी केली विथ द बॅट विथ द बॉलने ज्याने 57 रन्स आपल्या बॅटमधून मात्र खोऱ्याने वाहिल्या आणि 12 विकेट ज्याच्या बॉलमधून जबरदस्त गोलंदाजी करताना घेतले गेले असा वरोरचा हिमांशू अंबिरे मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द टुर्नामेंट एकता ट्रॉफी 2026. हिमांशू अंबिरे प्रज्योत अंबिरेचे बंधू ज्यांनी मात्र भरतजी राजपूत साहेब यांच्या माहितीसाठी ISPL मध्ये याच्या बंधूने मात्र जबरदस्त खेळ साकारला ॲज अ बॉलर म्हणून परंतु त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे तो मात्र अनुपस्थित राहिला. परंतु हिमांशू बोलतात. मला माहिती आहे फक्त 2 शब्द या स्पर्धेविषयी. एकदा हिमांशूसाठी जोरदार टाळ्या. कॉंग्रॅच्युलेशन.
या सीमांशू कसं वाटलं एकंदरीत खेळताना आणि अपोलो चिंचणी टीम बरोबर भल्या भल्या तुम्ही संघाला पाणी पाजलं गेलं, सळो की पळो करून सोडलं, परंतु टीम वर्क कसं राहिलं आणि खेळताना कसं एन्जॉय केलं या स्पर्धेला? टीमवर्क चांगलंच होतं, पण दादाची कमी भासत होती. नक्कीच आणि आमचा हा मला तरी वाटते 50,000ची पहिली फायनल आहे. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या. मयूर आणि माझी चर्चा चालू होती की चार मात्र जेव्हा विघ्नेशने 2 षटकार मारले अंबटगोडच्या मैदानात, पास्तच्या मैदानात, तिथून मात्र तुम्हाला बॅड पॅच सुरुवात झाली. 4 टुर्नामेंट तुम्ही पराभूत झाले, परंतु हा संघ खचला नाही. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या आणि अखेरकार मात्र कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला प्रथम पारितोषिक या ठिकाणी मिळवलं गेलं. थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक देण्यासाठी मी संजयजी यादव साहेब यांना मी विनंती करेन की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण चतुर्थ पारितोषिक या ठिकाणी आपण जय महाराष्ट्र मोरीपाडा. जय महाराष्ट्र मोरीपाडा चिंचणी टीमचे कॅप्टन या. आपण एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. जय महाराष्ट्र मोरीपाडा चिंचणी टीमचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. धवल अँड एका साईडला आपण पाहतायत पप्पू चांबरे यांना आपण पाहू शकतायत. आणि चतुर्थ पारितोषिक संजयजी यादव साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण देत आहोत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया त्यांचं अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच, अभिनंदन. त्यानंतर तृतीय पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन केतनजी पांचाळ साहेब या स्पर्धेचे प्रणेते आहेत. त्यांच्या संकल्पनेतून साकार होणारी स्पर्धा एकता ट्रॉफी 2026 आणि त्यांना मी विनंती करेन की तृतीय पारितोषिक आपण द्यावं. MS11 महालक्ष्मी मोठी डहाणू या युवराज असतील तर या. आपण या असतील तर या, अन्यथा MS साहेबांनाच मी विनंती करेन की आपण या. कोणी नाहीये मात्र ही ट्रॉफी. एकदा जोरदार टाळ्या. तृतीय पारितोषिक आपण पाहताय, तृतीय पारितोषिक जाते यस. या ठिकाणी लगातार 5 दिवस आम्हाला समालोचन आणि आनंददायी वातावरण तयार केलं या टुर्नामेंटमध्ये. असे आमचे सगळ्यांचे लाडके समालोचक प्रमोदजी शेडगे सरांचा सत्कार या ठिकाणी केला जातो आहे सन्मान चिन्हाने. तर दिनेश दवणे यांना मी आमंत्रित करतो आहे की आपल्या शुभ हस्ते प्रमोद सरांना जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. टाळ्या वाजल्या नाही, ज्या पद्धतीने शब्दांची फेक सरांची आली होती आणि काय सुंदर आम्हाला प्रत्येक शब्द आणि शब्द ऐकायला मिळायचा आणि काय लाजवाब समालोचन. याचं धन्यवाद सर आपल्या उपस्थितीच्या माध्यमातून. त्यानंतर पंच लगातार 5 दिवस यतीशजी तामोरे आम्हाला इकडे लाभले, तर त्यांचं देखील यथोचित सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला जातो आहे. आणि प्रथमेश अक्रे यांना मी विनंती करतोय आहे की आपण यायचं आहे. यतीश तामोरे सरांचा आपण सत्कार करूया आपल्या शुभ हस्ते. तर यानंतर हार्दिकजी तामोरे यांचा देखील यथोचित सत्कार होईल. युवराजजी अक्रे यांना मी आमंत्रित करतो आहे. यास आपल्या शुभ हस्ते हार्दिक तामोरे यांना आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करूया. अतिशय चांगली पंचांची भूमिका, मैदानाचे न्यायाधीश. त्यानंतर आमचे साथी समालोचक ज्यांनी 5 दिवस अप्रतिम आवाज पोचवला, एक्सपिरियन्स व्हॉइस. मी विनंती करेन अमन तिवारी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते भुवनेश्वर मेहर सरांचा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं करूया यथोचित स्वागत सन्मान. अप्रतिम 5 दिवस सुरेख साथ दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. त्यानंतर मी DJ मॅन दर्शन DJ यांना विनंती करेन की या. आपण जबरदस्त स्वतः प्रोप्रायटर आणि काय विविध संगीत ज्यांनी आमच्या श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचवली, त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात करूया आपण त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि मी विघ्नेश दवणे यांना विनंती करेन प्लीज या लवकर. आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. चला या लवकरात लवकर आपण यायचं. विघ्नेश अप्रतिम आपण पाहतायत. जर गाणं आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या. आमच्या आवाजाची काळजी सुद्धा त्यांनी घेतली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच दर्शन DJ. त्यानंतर विश नेटवर्क ज्यांनी मात्र घराघरामध्ये पोहोचवलं
प्रत्येक खेळाडूला असे 20 नेटवर्क विश्वसनीय चॅनल पालघर जिल्ह्यातील कमी वेळेत ज्यांनी प्रसिद्धी मिळवली, विश्वास पाटील ज्याचे प्रोप्रायटर आहेत. आणि मी विनंती करेन मुनीत कुडू यांना विनंती करेन की आपण समोर यावं आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान मी विनंती करेन. अंकुश वजे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांच्या गजरात मुनीत कुडू रील स्टार अप्रतिम पाहायला मिळतात आणि ब्रँड ऑफ बहाडोले एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात 20 नेटवर्क या चॅनलचं सुद्धा आपण मनपूर्वक खूप खूप आभार व्यक्त करूया. टाळ्यांचा गजर थांबवू नका. मात्र अप्रतिम क्लॅरिटी, क्वांटिटीपेक्षा क्वालिटी हे नेहमीच आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. मनीष निजाई आणि मुनीत कुडू, साहिल पाटील यांचा मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर प्रवीण सांबरे अर्थातच पप्पू सांबरे यांना विनंती करेन ज्यांनी सुरेख साथ दिली. जेव्हा जेव्हा वेळ मिळाला तेव्हा त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मात्र शेअर केला, यावेळेला माईक शेअर केला. मी मयूरजी तामोरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते, मयूरजी तामोरे आपल्या शुभ हस्ते मात्र आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. एकदा जोरदार टाळ्या पप्पू सांबरे यांच्यासाठी येऊ द्या. मग हवामानाची सगळी माहिती मात्र सातत्याने देतात. मग किती ताशी वेगाने हवा वाहते हे मात्र त्यांच्याकडे परिपूर्ण कॅल्क्युलेटिव्ह पाहायला मिळतं. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा येऊ द्या. खूप खूप धन्यवाद. चला त्यानंतर आपण द्वितीय पारितोषिक श्री जगदीश जगदीशजी राजपूत साहेब यांना मी विनंती करेन की सर आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण अपोलो चिंचणी द्वितीय पारितोषिक यांना आपण देऊया. कॅश प्राइज आपण पाहत आहेत 25,000 रुपीज अँड गोल्डन ट्रॉफी केतनजी रमेश पांचाल साहेब माजी उपसरपंच चिंचणी यांनी सौजन्य केलेले आहे. ती द्वितीय पारितोषिक ट्रॉफी आणि कॅश प्राइज मी जगदीशजी राजपूत साहेब यांना विनंती करेन सर आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी अपोलो चिंचणी टीम. कॉंग्रॅच्युलेशन अपोलो चिंचणी टीम, अभिनंदन आपल्या सर्व टीमचं. आणि त्यानंतर प्रथम पारितोषिक 50,000 आणि भरपूर 4 मॅचेस पराभूत झाल्यानंतर त्यांनी अफलातून मेहनत घेतली आणि भरतजी राजपूत साहेब पालघर जिल्हाध्यक्ष भाजपा यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. यांच्या शुभ हस्ते आपण 50,000 रुपये रोख रक्कम आणि ही ट्रॉफी मी केतनजी पांचाल साहेब यांना सुद्धा विनंती करेन की आपण सुद्धा त्या ट्रॉफीला स्पर्श करावं. आणि वरोर टीम ठरतायत चॅम्पियन्स. कॉंग्रॅच्युलेशन. अंडर 20 सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय दमदार आणि शानदार प्रदर्शन दाखवलं. वरोरकरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच त्यांच्या समर्थकांचं. अप्रतिम जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया अभिनंदन. पहिला चॅम्पियन्स या वेळेला बनला गेलाय एकता चषकाचा. सर्वांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि मेहर सरांना विनंती करेन की आपण या सांगता समारंभ पार पाडावा. येस धन्यवाद सर. नक्कीच आज या ठिकाणी या पारितोषिक वितरणासाठी भरतभाई राजपूत तसेच जगदीशभाई उपस्थित राहिले. तसेच त्यांचे सहकारी सगळ्यांची नावं घेत नाही आहे, त्यांनी उपस्थिती दाखवली त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. तसेच केतनजी पांचाळ सर ज्यांच्या संकल्पनेतून ही टुर्नामेंट साकारली गेली आणि लगातार 5 दिवस त्यांची उपस्थिती या ठिकाणी राहिली, त्यांचं देखील मी आभार मानतो आहे. तसंच आयोजक कमिटी ज्यांनी सुंदरसं आयोजन केलं त्यांचं देखील आभार मानतो आहे. तसेच आमचे विश नेटवर्क्स, आमचे दोन्ही कॅमेरामॅन, त्यानंतर डिजिटल स्कोरर मुनीत कडू आणि मनीष निजाई यांचं देखील धन्यवाद. दर्शन डीजे यांचं देखील धन्यवाद. तर तसेच समालोचनाची लगातार 5 दिवसाची साथ आम्हाला दिली ते म्हणजे प्रमोद शेडगे सर, पप्पू चांबरे यांचं देखील धन्यवाद. आणि ज्यांनी ज्यांनी हातभार लावला त्या प्रत्येकाचं पंचांची भूमिकेसाठी मंगेश तामोरे, त्यानंतर जयेश रावरे, मयूर तामोरे, दिनेश दामू या प्रत्येकाने जी सहकार्य दिलेलं आहे त्या सगळ्यांचं मी धन्यवाद मानतो. आणि कार्यक्रम संपल्याचं मी जाहीर करतो आहे. चला
तृणाल काय बोलतोय? तृणाल विंदे नाही ना? जाहीर करतो आहे या ठिकाणी कार्यक्रम संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र.